सोनतळी इथल्या संदीप मानेनं केरलीतील भरत नाईक याचा 24 जून 2022ला पूर्व वैमनस्यातून चाकूनं भोगसून खून केला होता। या प्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा दाखल होऊन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालं होतं। या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात झाली। सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि साक्षी पुरावे ग्राह्य मानून न्यायालयानं आरोपी संदीप मानेला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे। करवीर तालुक्यातील केरली इथं राहणारा भरत नाईक आणि सोनतळी इथं राहणारा संदीप माने हे दोघे जण सेंटरिंग काम करत असल्यानं त्यांची ओळख होती। 24 जून 2022 रोजी भरत नाईक हा त्याचा मित्र अजित अरडे याला बोलावण्यासाठी घरी गेला। त्यावेळी भरत नाईक हा फोनवर संदीप मानेला शिव्या देत होता। त्यातून वाद झाला। त्यावेळी भरत नाईक आणि अजित अरडे हे दोघे जण सोनतळी इथं संदीप माने याच्या घराजवळ गेले। त्या दोघांमध्ये शिवीगाळ करत मारहाणीची घटना घडली। याच रागातून संदीप मानेनं भरत नाईक वर सशस्त्र हल्ला केला। त्यामध्ये गंभीर जखमी होऊन भरत नाईक रक्ताच्या थारोळ्यात पडला। त्याला उपचारासाठी CPR मध्ये दाखल केलं होतं, मात्र उपचारादरम्यान 25 जून 2022 रोजी त्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी करवीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी संदीप मानेला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात झाली। सरकार पक्षाकडून मंजुषा पाटील यांनी 11 साक्षीदार तपासले। वैद्यकीय अधिकारी निखिल जगताप, नवजोत देसाई, साक्षीदार अजित अरडे, संदीप साठे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या। अन्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले। तरीही ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांचा युक्तिवाद, त्यांनी न्यायालयासमोर सादर केलेले वरिष्ठ न्यायालयातील निवाडे आणि प्रत्यक्ष पुरावा ग्राह्य मानून आरोपी संदीप माने याला न्यायालयानं आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे। या घटनेमध्ये मी एकूण 11 साक्षीदार तपासले। त्यातले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पण होते आणि अन्य साक्षीदार पण होते सर्कमस्टन्सेसवर। बरेच साक्षीदार यातले फितूर झाले, परंतु फिर्यादी अजित अरडे हा पूर्ण वेळ जो मैताबरोबर होता घटनेच्या वेळी आणि घटनेनंतर सुद्धा त्याची साक्ष आणि संदीप साठे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या। तसंच पोस्टमॉर्टम केलेले डॉक्टर निखिल जगताप आणि मैताला तपासणी केलेले एक्झामिन केलेले डॉक्टर नवजोत देसाई यांच्या देखील साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या।